2026 ला कॉमबॅक करणार होतो, पण भांडे घासतानाच कॉमबॅक हो राहिला. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका ओमन. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ब्लॉग काढणं ही आता आपली ड्युटी झालेली आहे आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिला आपला ब्लॉग चालू केला होता. आता कधीतरी आज सकाळी लवकर उठून आवरलं होतं आणि कॉलेजला जायला अजून अर्धा तास टाइम होता, म्हणून म्हणलं मेडिटेशन करून घेऊ. अहो मेडिटेशन राहिलेलं, आम्हाला मेडिटेशन करताना झोप यायला लागली होती. म्हणलो आता सकाळी उठल्यानंतर परत अर्ध्या तासात झोपायचं म्हणल्यानंतर विषय हार्ड आहे आपला, त्यामुळे डायरेक्ट निघालो होतो कॉलेजला. म्हणलं कधीतरी लवकर गेल्यावर कोणतरी मॅडम सर तरी चांगलं म्हणणं आपल्याला, आणि जाताना टिफिन द्यायची जबाबदारी आपल्याकडे होती, म्हणून टिफिन दिला आणि डायरेक्ट कॉलेजला आलो होतो. आता रोजचे 6 लेक्चर करायचे म्हणजे कॉलेजला पण वैतागलो आम्ही फार. त्याच्यामुळे दुपारी गायब व्हायची कला आमच्या मध्ये आली होती आणि त्या कलेचा वापर करून आम्ही रोज गायब होतो. आता दुपारची जाब्याची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांकडे होती, त्यामुळे मग मी पण मस्त दाबून जेवण करून घेतलं होतं. आणि संध्याकाळी डायरेक्ट 4 तासाची झोप झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला जाग आली त्यावेळेस आम्ही डायरेक्ट चहाच्या दुकानला आलो होतो. आता चहा पेता पेता आमची ग्रहण चर्चा चालू होती, ती 31 डिसेंबरच्या पार्टीची. आणि चर्चेमध्ये कळलं का उद्या एकादश आहे, 31 डिसेंबरची पार्टी करता येणार नाही, त्यामुळे त्या गम मध्ये प्रत्येक एक कप चहा घेतला आणि आलो होतो आपल्या हॉस्टेलला. आता आज 30 तारीख होती, म्हणलो 1 तारखेला कमबॅक करेन अभ्यास मध्ये. आता मला वाटायला लागलं 2026 नाही तर अजून 3 वर्ष मला भांडीच घाशीत बसावं लागणार आहे. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नवीन असले तर आपल्या अकाउंटला फॉलो करून जा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.